हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण अगदी स्पेशल झटपट होणारं आणि कमी तेलातलं असं स्नॅक्सचा प्रकार करणार आहे. ते आहे रवा चीज बॉल्स. फ्रेंड्स, आज आपण ना कुठलाही ब्रेड न वापरता किंवा कुठलंही पीठ न वापरता किंवा न तळणारे आपण आहे ना चीज बॉल्स करणार आहोत. तर इकडे मी काय केलं, एका कढईमध्ये थोडं तेल, जिरे, थोडासा हिंग, 1 वाटी पाणी आणि त्यातच ओरेगॅनो, चिली फ्लेक्स किंवा ओरेगॅनो चिली फ्लेक्स किंवा स्किप केलं तरीही चालू शकतं, पण ते छान लागतं. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान पाण्याला उकळी आली की 1 वाटी बारीक रवा टाकून सगळं मिक्स करायचं आणि गुठळ्या काढून 2 मिनटं छानपैकी झाकून ठेवायचं. मस्त वाफ आली की गॅस बंद करून हे मिश्रण गार करायचं. तर मिश्रण गार होईपर्यंत आपण ना थोडीशी बाकीची तयारी करूया. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेत आणि 2 चीज क्यूब घेतल्यात. एका बाउलमध्ये किसणी ठेवायची, त्यात चीज क्यूब छान किसून घ्यायचं. त्यानंतर उकडलेले बटाटे किसून घ्यायचे साल काढून. तोपर्यंत आपलं रव्याचं मिश्रण गार होतं. मग हे सगळं मिश्रण ह्याच्यात टाकायचं. त्यात पेरी पेरी मसाला टाकायचा. पेरी पेरी मसाला कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळतो, पण अगदीच जर नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मस्तपैकी एकसारखे चीज बॉल सगळे करून घ्यायचे, जसं इथे व्हिडिओमध्ये दाखवलेत तसे. आता आपण हे चीज बॉल तळणार नाही आहे, मग फ्राय तरी कशात करणार. तर इथे मी आप्पे पॅन घेतला, अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. त्यात हे चीज बॉल्स ठेवून मस्तपैकी उलटे पालटे करून छानपैकी खमंग भाजून घ्यायचे. पण जर लहान मुलांना किंवा कोणाला तळलेले खायची इच्छा असेल तर तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकता. बरं, आपल्या चॅनलवर असेच भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत. अगदी चटणी लोणच्यांपासून ते भाताचे प्रकार, पराठे, टिफिन रेसिपीज, स्नॅक्स रेसिपीज, सूपच्या रेसिपीज आणि आता थंडी पण चालू झाली म्हटल्यावर वेगवेगळे नवीन नवीन अजून व्हिडिओज येणार आहेत. तर यासाठी काय करावं लागणार, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.